काल आपल्याकडे वारजे पोलीस स्टेशनला हा खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये एक अर्जंट कंपनी आहे, वेंडर किंवा कॅन्टीन चालवते. काही दोन स्कूल आहेत, एक मिलेनियम आणि दुसरं वॉलनट स्कूल आहे. त्या कंपनीसाठी जे मुलांना काही भाजीपाला असेल किंवा दूध असेल, अंडे असेल, हे पुरवणारी ही कॅन्टीन चालवणारी एक कंपनी LLP आहे, अर्जंट नावाची. तर त्या कंपनीकडून निलेश गायवळ, सचिन गायवळ, त्याचा माऊस भाऊ जो आहे बापू कदम आणि त्याचे अजून काही साथीदार आहेत, त्यांनी 2024 मध्ये आणि 25 मध्ये ह्या वर्षी सुद्धा त्यांच्याकडून त्या अर्जंट कंपनीकडून जवळपास 2 टप्प्यांमध्ये 45 लाख रुपयाची जी अमाऊंट आहे ती त्यांच्याकडून दाखला दाखवून आणि बळजबरीने खंडणी स्वरूपामध्ये त्या कल्याणी नावाची डेअरी जी आहे की ती डेअरी जी आहे ती बापू कदमच्या नावाने रजिस्टर केलेली आहे. ती डेअरी कुठेही अस्तित्वात नाही. त्या डेअरीच्या अकाउंटवरती पैसे 45 लाख घेऊन नंतर त्यातला जो आरोपी आहे किंवा त्याच्या नावावर जी कंपनी आहे त्याने त्या अकाउंट मधले पैसे कॅश काही विथड्रॉ करून काही ऑनलाईन निलेश गायवळ, सचिन गायवळ आणि बाकी त्याच्या टोळीतील लोक आहेत यांच्यासाठी त्यांनी ते पैसे विथड्रॉ केले आहेत. अशा प्रकारे 2 टप्प्यामध्ये त्या कंपनीकडून त्यांनी खंडणीच्या स्वरूपामध्ये 45 लाखाची अमाऊंट बळजबरीने दाखला करून किंवा भीती दाखवून त्यांच्याकडून वसूल केलेली आहे. त्याबद्दल आपल्याकडे तक्रार दाखल आहे. त्यातले फिर्यादी आपल्याकडे आले होते. त्यांना त्याच्या तक्रारीवरून तो काल वारजे पोलीस गुन्हा आपण दाखल केलेला आहे. सर साधारण आपल्याकडे जेव्हा 17 तारखेला एक फायरिंगची इन्सिडेंट झाली त्या घटनेमध्ये 307 अगोदर रजिस्टर होता. त्यानंतर पुढच्याच एक 10-15 मिनिटांमध्ये दुसरा एक गुन्हा दाखल केला होता. आतापर्यंत जवळपास कालचा धरून 10 गुन्हे निलेश गायवळ त्याच्या गँगवरती आपण दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला 2 307 आहेत. त्या पहिल्या फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये MCOCचे प्रोव्हिजन लागलेले आहेत. त्यानंतर काही अम्युनिशन जवळ बागळल्या पण प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नंतर बनावट जी नंबर प्लेट त्याच्या मोबाईलला वापरली तो एक गुन्हा दाखल आहे फोर्जरीचा. सिम कार्ड सुद्धा दुसऱ्याच्या नावाने वापरून त्याचे व्यवहार केले तो एक गुन्हा दाखल आहे. नंतर 10 फ्लॅटचा कब्जात बाळगला ते खंडणी स्वरूपात तो एक गुन्हा दाखल आहे. नंतर एक पासपोर्टचा बनावट अड्रेस करून पासपोर्ट इश्यू करून घेतला तो गुन्हा दाखल आहे. नंतर जे रील्स आहेत की समाजामध्ये भीती निर्माण करून किंवा दहशतीचं वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने निलेश गायवळवरती त्याच्या पूर्ण अकाउंट होल्डर्स वरती एक गुन्हा दाखल एक परवादिवशी केलेला आहे. आणि आपल्याकडं काल जो आहे तो वारजे पोलीस स्टेशनला एका कंपनीकडून 45 लाख रुपयाची खंडणी मागितल्याप्रमाणे हा एक गुन्हा दाखल आहे. असे एकूण जवळपास 10 गुन्हे अद्यापर्यंत दाखल या गँगवरती आहेत. सेंगड रोड सुद्धा 3-4 दिवसापूर्वी जो मुसा शेख नावाचा आरोपी आहे त्याच्यावरती सुद्धा आणखी एक NDPSचा गुन्हा दाखल केलेला आहे. एक 8 गुन्हे कोथरूड पोलीस स्टेशनला आहेत आणि एक वारजे पोलीस स्टेशन आहे आणि सेंगड पोलीस स्टेशन आहे. याच्यामध्ये पासपोर्टच्या प्रकरणामध्ये काय हे प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्याला जी मदत केली होती अशी आमचा पोलिसांचा संशय आहे आणि काही बातमी कडून आपल्याला माहिती मिळते आहे. त्या अनुषंगाने एका गुन्ह्यामध्ये एक हॅबिच्युअल क्रिमिनल आहे तो कदाचित पासपोर्ट एजंटचं सुद्धा काम करतो. त्याच्यावर तुला कोर्टामध्ये आपले ऍप्लिकेशन दिलेलं आहे त्याला ट्रान्सफर करून घेण्यासाठी. तो एक त्या पासपोर्टच्या गुन्ह्यामध्ये पुढची डेव्हलपमेंट आहे. माननीय उच्च न्यायालयाने 2022 मध्ये डिसेंबरमध्ये त्याचा एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये बेल मंजूर केला होता. बेल मंजूर करताना काही कंडिशन्स घालून दिल्या होत्या. त्या कंडिशनचं व्हायोलेशन केल्याबद्दल आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याचा जो बेल कंडिशन व्हायोलेशन केल्याबद्दल त्याचा बेल रद्द व्हावं यासाठी आपण ऍप्लिकेशन सबमिट केलेलं आहे. त्याचे सुद्धा कोर्टामध्ये ते प्रकरण पुढे सुरू आहे. यातले बरेच आरोपी जे आहेत त्याच्या गँगचे बऱ्याच गुन्ह्यामध्ये कॉमन आरोपी आहेत. काही इंडिव्हिज्युअल पण काही आरोपी याच्यामध्ये आहेत. समजा जो अम्युनिशनचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये निलेश गायवळ आरोपी आहे किंवा पासपोर्टमध्ये निलेश गायवळ आरोपी आहे. काही इंडिव्हिज्युअल आरोपी आहेत आणि काही बऱ्याच गुन्ह्यामध्ये कॉमन आरोपी पण आहेत. हे सर्व ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटचे सर्व आरोपी आहेत आणि सर्व कॉमन गुन्हे करतात, सिंगली किंवा जॉईंटली करतात आणि त्या गँगच्या वतीने सर्व गुन्हे केलेले आहेत. असं एकूण पूर्ण 10 गुन्हे दाखल आहेत. जेव्हा आपण हे गुन्हे दाखल केले त्याच्यामध्ये जेव्हा नंतर लोकांना कदाचित धीर आला असेल त्यांनी हळूहळू आपल्याकडे लोक तक्रार द्यायला येत आहेत आणि त्याच अनुषंगाने पुढची तक्रार काल जी दाखल झाली वारजेला त्या शाळेच्या शिक्षकापैकी एक सचिन गायवळ दुसरा त्याचा मावस भाऊ बापू कदम हे त्या शाळेवर होते. त्यांना ताबडतोब त्या शाळेतून त्या स्कूलने टर्मिनेट केलेलं आहे. परंतु आता हे तपासाचा पुढचा भाग आहे याच्यामध्ये. परंतु आपल्याकडे फिर्याद आली काल त्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे खंडणीचा. आता याच्यामध्ये त्यांनी काही त्यांचा काय प्रेशर होतं का ह्या पुढचा तपासचा भाग आहे. आता बिहाइंड सीन सर्व गुन्हे दाखल केल्यानंतर यातले सर्व आरोपी शोध करणे, त्यांचं टेक्निकल अनालिसिस करणे किंवा त्याची बाकीची जे त्यांचे हाईडआउट्स असतील किंवा त्यांचे ही करतील त्यांना मदत करणारे. अजून एक याच्यामध्ये सांगायचे आपल्याला की जेही पुण्यात हे सर्व गंभीर गुन्हे आहेत, हे सर्व गँगचे गंभीर गुन्हे आहेत. जो कुणी याला आसरा देईल, सहारा देईल ते सर्व जे आहेत लोक याच्यामध्ये आरोप केले जातील. त्याच्यामुळं जे आरोपी आहेत हे पूर्ण सगळे गंभीर गुन्ह्यातले आरोपी आहेत.
जे जे कोणी यांना आसरा देईल, सहारा देईल किंवा मदत करेल डायरेक्टली इनडायरेक्टली, त्या सर्वांना ह्या गुन्ह्यामध्ये त्याच्यामध्ये हार्बरिंग मध्ये ते सर्व आरोपी होऊ शकतात. त्याच्यामुळे बिहान रेशन आपल्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सुरू आहेत. जो कोणी याला मदत करेल त्यांना पण याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सुद्धा हार्बरिंग मध्ये त्यांना आरोपी आपण होऊ शकतात ते. त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या टीम आपण या ठिकाणी लावलेले आहेत आरोपी शोधण्यासाठी. तर ते सर्व प्रयत्न पोलिस सुरू आहेत आणि लवकरच यातले सगळे आरोपी जे आहेत हे ताब्यात येतील. नाही, याच्यामध्ये आपण जे सांगितलं त्या वर सुद्धा पोलिसांचं वर्कआउट सुरू आहे. आपण कॉर्पोरेशनला पीएमसीला पत्र केलेलं आहे. ते सर्व चेकिंग त्यांचं सुरू आहे. आणि याच्यात जर काही अवैध असतील, कन्स्ट्रक्शन असेल किंवा काही बांधलेलं काय असेल कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डिंग एखादी, तर त्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच कॉर्पोरेशन कारवाई करेल. त्यांना सर्व पोलीस सपोर्ट जो आहे तो पोलीस सपोर्ट जो आहे पुरवला जाईल. नाही, जशी आपल्याकडे काही इन्फॉर्मेशन येते त्यानुसार ते सर्व वर्कआउट ते करत आहेत. आणि याच्यामध्ये मी अगोदर सांगितलं, जे कोणी यांना मदत करतील ह्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींना आसरा देतील, सहारा देतील किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली मदत करतील, ते सर्व सुद्धा याच्यामध्ये हार्बरिंग मध्ये किंवा मदत करण्यामध्ये आरोपी होऊ शकतात. निलेश घावळ त्याच्या गँगवरती 2022चा एक बेल ऑर्डर आहे मागच्या गुन्ह्यातली मुकामधली. त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्याला कंडिशनल बेल दिली होती आणि त्या कंडिशन त्यांनी फॉलो केल्या नाहीत म्हणून त्या कंडिशनचं व्हायोलेशन केलं. त्याबद्दल कोथरूड पोलिसांनी माननीय उच्च न्यायालयाकडे त्याचा बेल त्या गुन्ह्यातला रद्द व्हावा यासाठी याचिका दाखल केली आहे आणि ती पुढील जी प्रकरण आहे ती कोर्टामध्ये सुरू आहे. अटेंडन्स एक होता विषय, त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी कोर्टामध्ये सबमिट केलेला आहे. नंतर पासपोर्ट जमा करायचा होता, तो पण त्यांनी केलेला नाही. या दोन्ही कंडिशन त्यांनी व्हायोलेशन केल्यात आणि त्याच्यामध्ये त्यांनी उच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान केलेला आहे किंवा त्यांच्या कंडिशनचं सुद्धा त्यांनी व्हायोलेशन केले आहे. त्याबद्दल त्याचा तो गुन्ह्यातला त्याचा जो बेल आहे तो रद्द व्हावा यासाठी पोलीस माननीय उच्च न्यायालयाकडे त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे. या सगळ्या गुन्ह्यामध्ये याच्यात तुम्हाला ते सांगितलं, जे बेल व्हायोलेशन आहे त्याबद्दल ऑलरेडी आपण याच्यामध्ये कोर्टामध्ये सबमिट केलेलं आहे त्याचा बेल कॅन्सल करण्याचे. तुम्ही सांगितलं त्यामध्ये जर कोणी असेल त्याची पण चौकशी केली जाईल.